पंचपक्वान्न किती खाल्ले तरी कांद्याची पात आणि गरम भाकरी खाऊन जे समाधान मिळतं ना, ते जगातल्या कुठल्याच हॉटेलमध्ये मिळत नाही. चला तर आपण कांद्याच्या पातीची भाजी बनवू. त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी मुगाची डाळ 15 ते 20 मिनिटं भिजू घालून ठेवायची आहे. आता आपण पातीला स्वच्छ धुवून बारीक साईज मध्ये कट करून घेऊ. या ठिकाणी बघू शकता हिरवीगार अशी मस्त पात आहे आपली. आता चिरून घेतलेली पात आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ व कढईमध्ये मिरच्या भाजून घेऊ तेल टाकून. ज्यांना ताजी आणि पौष्टिक भाजी हवी असेल त्यांनी डोळे मिटून कांद्याची पात निवडावी, कारण हिच्यात निसर्गाचा खरा स्वाद असतो. म्हणून लक्षात ठेवा, भाजी कोणतीही असो पण जर सोबत कांद्याची पात असेल ना, जेवणाचं ताट नुसतं कधीच नाही दिसणार. यानंतर आपण खलबत्त्यामध्ये मिरच्या, लसूण आणि जिरे टाकून त्यांना एकत्र कुटून घेऊ. तुम्हाला खलबत्त्यामध्ये कुट्या वाटत नसेल तर तुम्ही मिक्सर मधून देखील काढू शकता. यानंतर भाजीला फोडणी देऊ. त्यासाठी कढईमध्ये जिरे टाकून जे कुटून घेतलेले मिरची, लसूण आणि जिरे आहेत ते यामध्ये टाकून घेऊ. हे व्यवस्थित कढल्यास त्यामध्ये आपण पात टाकून घेऊ. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी चिरून घेतलेली पूर्णतः पात टाकून दिलेली आहे. आता या पातीला आपण व्यवस्थित परतून घेऊ. पातीला पूर्णतः तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली पात शिजलेली आहे. आता आपण सुरुवातीला जी मुगाची डाळ भिजू घातली होती ते यामध्ये टाकून घेऊ व तिला व्यवस्थित परतून घेऊ. यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करू. मीठ टाकून भाजीला व्यवस्थित परतून घेऊन त्यावरती आपण 2-3 मिनिटांसाठी झाकण झाकून ठेवू. 2-3 मिनिटांनंतर आपले झाकण काढून घेऊ. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली झणझणीत ठेचा टाकून कांद्याची पात बनलेली आहे. कांद्याची पात म्हणजे केवळ कांद्याची भाजी नाही तर शेतकऱ्याच्या कष्टाचा हिरवा शालू आहे. हा स्वाद ज्याला समजला त्यालाच आयुष्याची खरी मजा समजेल. जगाच्या कोपऱ्यात कुठेही गेलो तरी बाजरी व ज्वारीची भाकरी व कांद्याच्या पातीची भाजी खाऊन जो आनंद होतो ना, तो आनंद सांगायला शब्दाची गरज नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी पातीच्या भाजी सोबत खायला ज्वारीची भाकरी बनवत आहे. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.